प्रेक्षकांनो, फायनली स्वप्नात नाही तर सत्यात स्वतः पूर्वाने ऊर्जाचा हात शौर्याच्या हाती देऊन लग्नाला सहमती दिली आणि त्यात आजीने सुद्धा हर्षवर्धन सोबतच इतर जहागीरदार मंडळींच्या कानांवरती शौर्य ऊर्जाच्या लग्नाची बातमी घातली. कारण पूर्वा आणि आजी शौर्य ऊर्जाचं लग्न आता गुपचूप लावून द्यायला निघाले. आता त्यातच सगळ्यात मोठा ट्विस्ट हा आलाय की जहागीरदार घरात दिव्या, विजया, हर्षवर्धन हे तिघे सोडले तर बाकी इतके सर्वच जण शौर्य ऊर्जाच्या लग्नासाठी सहमत आहेत आणि शौर्याची उष्टी हळद आता ऊर्जाला लागणारच आहे. आणि शौर्याची उष्टी हळद पोहोचवण्यासाठी त्याच्या मदतीला आलाय जीवा. पण आता मध्येच ऐनवेळी हर्षवर्धन नावाचा बोका आडवा आलाय. आता त्यावरती मात करून हा जीवा शौर्याची उष्टी हळद ऊर्जापर्यंत कसा पोहोचवतोय ना, ते पाहणं मनोरंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. कारण आता आजीने 2च दिवसात शौर्य ऊर्जाच्या लग्नाचा पार उडवून द्यायचं ठरवले. पण आता लग्न कसं होतंय ते पाहणंही जास्त मनोरंजक ठरणार आहे. तर आजचा भाग खरंच एकदम भारी आहे. आपण प्रेक्षक ज्या क्षणांच्या आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे. त्यासाठी आजचा भाग व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. ऊर्जाने पूर्वाला शौर्य आणि तिच्यामध्ये नक्की काय बोलणं झालं ते सगळं सांगितलेलं असतं. पूर्वा आता ऊर्जाला सांगते की तू आणि शौर्य जेव्हा बाहेर बोलत होतात ना, तेव्हा कुमुदिनी मॅडम आल्या होत्या. ऊर्जा डोळे विचारते की काय, पण कशासाठी, काय म्हणाल्या त्या. ती खूप उत्सुक असते ऐकण्यासाठी. पूर्वा तिला सांगते की त्यात तुझ्या आणि शौर्याच्या लग्नाबद्दल बोलत होत्या. ऊर्जा थोडं थांबते आणि पूर्वाला विचारते, मग तू त्यांना सांगितलं का आई की माझं आणि शौर्याचं लग्न होईल हा विचार करणंसुद्धा किती चुकीचं आहे. पूर्वा तिला सांगते की मला त्या स्वतः म्हणाल्या की जे काही झालं होतं ते सगळं विसर. ऊर्जा विचारते की मग तू काय म्हणालीत. त्यावर पूर्वाही थोडंसं थांबते. ऊर्जाच्या हातातील तिचा काळा कोट घेऊन ती हँगरला अडकावते. ऊर्जाला विचारते, ऊर्जा मी मगाशी एक प्रश्न विचारला होता जो की शौर्याला विचारला होता, पण त्याचं उत्तर तू देणं अपेक्षित नव्हतं. पण आता मात्र मी मनापासून तुला एक प्रश्न विचारते आणि त्याचं तुला खरं उत्तर द्यावं लागेल. तुला शौर्याशी लग्न करायचं आहे. त्यावेळी ऊर्जा तोंड फिरवते, मनात विचार करते, आई मला माहिती आहे मी जर का हो म्हटलं तर मनातील सगळं दुःख विसरून तू माझ्या शौर्याशी लग्न लावूनच देशील. ऊर्जा निशब्द होऊन जाते. पूर्वा पुन्हा विचारते की सांग ऊर्जा, तुला खरंच शौर्याशी लग्न करायचं आहे. पण ऊर्जा हसऱ्या चेहऱ्याने आता स्पष्ट नकार देते, जे की पूर्वासाठी खूप अनपेक्षित होतं. इकडे विजया शौर्याला फटकारते, अरे आम्ही तुझ्या रिकव्हरीकडे डोळे लावून बसलो आहोत आणि तू थोडा बरा काय झालाच लगेच त्या ऊर्जा शिंदेला भेटायला गेलात. तेव्हा दिव्याला मनातच आनंदाच्या उकळ्या फुटतात. वा वा वा, आता लवकरच बॉम्ब फुटणार आहे, बॉम्ब, मजा येणार आहे. शौर्य उत्तर न देता निघून जाणार. हर्षवर्धन त्याला थांबवतो. येऊन त्याच्या डोक्यावरून गालावरून हात फिरवत असतो. आता घरातल्या कोणालाच काहीच कळत नाही. हर्षवर्धन शौर्याला म्हणतो, तू बरा झालास, मला हे पाहून खरंच खूप बरं वाटतंय. शौर्य संशयाने विचारतो की डॅड, तुम्हाला माझा राग आला नाही. हर्षवर्धन हसत म्हणतो की अरे वैरी आहे का मी तुझा. तू जाऊन तिला भेटून आलास, तुला बरं वाटलं, बस आहे माझ्यासाठी तेवढं. आता घरातले सर्वजण गोंधळून जातात. वेड्यासारखे हर्षवर्धनकडे पाहत असतात. विजयाचा आवाजाचा वारा चढतो की अहो काय बोलताय तुम्ही. तेव्हा हर्षवर्धन तिला शांत राहायला सांगतो. विजया, अगं बाप आहे मी याचा. शौर्याला हर्षवर्धन म्हणतो की तुझं आणि ऊर्जाचं जे काही प्रकरण आहे ते आम्हाला कळलंय. त्यावर शौर्य शब्द नीट वापरायला सांगतो हर्षवर्धनला. डॅड, प्रकरण नाही, माझं ऊर्जावरती जीवापाड प्रेम आहे. तेव्हा विजया शौर्यवरतीच रागावते. हर्षवर्धन म्हणतो की 1 मिनिट विजया, शांतपणे बोलतोय ना तो माझ्याशी. ठीक आहे, प्रकरण नाही, प्रेम आहे. पण मी पण एक गोष्ट तुला शांतपणे सांगतोय शौर्य, की जे काही असेल ते असेल, पण तुझं लग्न
त्या मुलीशी कधीच होऊ शकत नाही. शौर्य गोंधळून जातो. हर्षवर्धनला समजावण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. डॅड, मी काय म्हणतोय प्लीज ऐकून घ्या. हर्षवर्धन उलट त्याला म्हणतो की ऐकून काहीच उपयोग नाही आहे. नाद सोड. ऊर्जा शिंदेला विसरून जा. त्यातच तुझं भलं आहे. अरे तुझं काहीच वाईट होणार नाही आहे. ऐक माझं. तेव्हा शौर्य रिक्वेस्ट करतो की डॅड प्लीज माझं ऐकून घ्या. आणि हर्षवर्धन त्याच्या हातून हात काढून घेतो. शौर्यला धक्का बसतो. शौर्य त्याचा हात पकडून विचारतो की डॅड प्लीज डॅड एकदा माझं ऐकून घ्या. हर्षवर्धन शांतपणे त्याला सांगतो की तुझ्यामध्ये डिसिजन घेण्याची पॉवर नाही आहे. शौर्य आता इतका चिडतो. माझ्यामध्ये डिसिजन घेण्याची पॉवरच नाही आहे. प्लीज डॅड ओ कमॉन. अहो तुम्हीच जहागीरदार असोसिएशन पूर्ण जबाबदारी माझ्यावरती सोपवायला निघाला होतात आणि आता तुम्ही काय म्हणताय माझ्याकडे डिसिजन घेण्याची पॉवरच नाही आहे. आणि तो सांगून टाकतो की प्लीज डॅड माझं प्रेम फक्त ऊर्जावरती आहे आणि मला लग्न तिच्याशीच करायचं आहे बस. शौर्यने हर्षवर्धनच्या नजरेला नजर देऊन सांगितलेलं असतं की त्याला फक्त ऊर्जाशीच लग्न करायचं आहे. इकडे पूर्वा ऊर्जाकडून पुन्हा एकदा विचारपूस करून घेते की खरं सांग तुला खरंच शौर्याशी लग्न करायचं नाही आहे. ऊर्जा हसऱ्या चेहऱ्याने सांगते की नाही. पूर्वा विचारते की राहू शकशील त्याच्याशिवाय. ऊर्जा सांगते की हो. पूर्वा तिला सांगते ऊर्जा मी आयुष्यभर तुला बिन लग्नाचे नाही ठेवणार आहे. कधीतरी तुझं कोणाशी तरी लग्न लावूनच देईल. तुला चालेल. ऊर्जा पुन्हा हसऱ्या चेहऱ्याने उत्तर देते की हो. पूर्वा विचारते की खरंच तू दुसरा कोणाशी तरी लग्न करशील. ऊर्जा जरी हसऱ्या चेहऱ्याने उत्तर देत असली ना तरी तिचे डोळे वेगळं काहीतरी दर्शवतात. कारण तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात आणि ते पूर्वाला स्पष्ट दिसतं. पूर्वा विचारते की आता फक्त शेवटचा प्रश्न. जर शौर्य हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा नसता तर केलं असतंच लग्न. आता पूर्वाने फिरून तोच प्रश्न विचारलेला असता. पण ऊर्जा त्यावर उत्तर देते की आई पण शौर्य तर हर्षवर्धन जहागीरदारचाच मुलगा आहे आणि हे असं फॅक्ट आहे की जे कधीच कोणी बदलू नाही शकत. तो अगदी बरोबर बोलतेस. आपल्या मनातली सल अशी आहे ना की जी खूप मोठी आहे. ऊर्जा जरी तोंड फिरवून निघून आली असली किचनमध्ये येऊन ती इतकी दाय मोकलून शौर्यासाठी रडत असते तेव्हा ऊर्जाच्या मनात नक्की काय खळबळ माजली आहे ते पूर्वाला कळून चुकतं. विचार करते मला काय कळायचं होतं ते कळलंय ऊर्जा. इकडे विजया शौर्यवरती भडकते की तू काय बोलतोयस तुला तरी कळतंय का. तेव्हा शौर्यसुद्धा इतकं चिडतो. अरे यार काय चाललंय तुम्हा लोकांचं. मॉम आवडली होती ना गं तुला. किती कौतुक केलं होतं तू तिचं आणि आता तुला अचानकच ती आवडेनाशी झाली का. का तर तिचं नाव ऊर्जा शिंदे आहे म्हणून आणि तिकडे माझं नाव शौर्य जहागीरदार आहे म्हणून मी तिच्या आईला आवडत नाही आहे. काय चाललं आहे यार तुम्हा लोकांचं. तुम्ही पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळं ठेवूच शकत नाहीत का. विजया पुन्हा चिडते की तू गप्प बस. आता शौर्यला तिच्याशी बोलण्यातच काही इंटरेस्ट नसतो. तो येऊन हर्षवर्धनची समजूत घालतो की डॅड प्लीज समजून घ्या. शौर्य ती इतकी चिडचिड होते इतका राग होतो. तो इतका स्वतःला त्रागा करून घेत असतो की डॅड प्लीज मी ऊर्जाशिवाय दुसऱ्या कोणाचा कधीच विचार करू शकत नाही. प्लीज ऐका माझं. हर्षवर्धन त्यावर शांतपणे रिॲक्ट करतो की ठीक आहे कर तुला जे काही करायचं आहे ते. लग्न करायचं ना तिच्याशी कर मग. तो थोडासा पॉज काय घेतो. विजया आणि दिव्याचा जीव अगदी कंठाशी येतो. पण दुसऱ्याच सेकंदाला हर्षवर्धन सांगतो की पण त्या लग्नात मी नसेन. माझे डिसिजन माझ्या आयुष्यात ते मी घेतलेत. मग ती संधी मी तुलाही द्यायला हवी. विजया पुन्हा चिडचिड करते की अहो काय बोलताय तुम्ही. हर्षवर्धन तिला शांत राहायला सांगतो. शौर्यला हर्षवर्धन म्हणतो की तुझ्या आयुष्यात तुझं वाईट व्हावं असा कधीच मी विचार करणार नाही. तेव्हा शौर्य विचारतो की डॅड हे सगळं तुम्ही बरोबर बोलताय ना. हर्षवर्धन सांगतो की नाही बेटा अजिबात नाही. तू घे तुझे डिसिजन्स. लग्नच करायचं आहे ना तुला तर कर पण लग्न. पण त्या लग्नानंतर
माझा तुझ्याशी काहीही संबंध राहणार नाही. आता खरा बॉम्ब फुटतो हा. सर्वजण घरातले हादरलेले असतात. आजीसुद्धा हर्षवर्धनला वेळीच दटावते. हर्षवर्धन, काय तुझं बोलणं आहे हे? हर्षवर्धन सांगतो की आईसाहेब, मला कळतंय की मी नेमकं काय बोलतोय ते. पुन्हा एकदा तेच वाक्य तो रिपीट करतो की जर तू ऊर्जा शिंदेसोबत लग्न केलं तर मग माझ्याशी तुझा संबंध कायमचा संपला. आणि हर्षवर्धन पाठ फिरवून निघून जातो तिथून. आता घरातल्यांना धक्का बसलेला असतो हा. त्यानंतर रात्रीच्या वेळी ऊर्जाचं लक्ष कामामध्ये नसतंच. इतकी अस्वस्थ असते आणि तिच्याकडे पूर्वाचं लक्ष. ऊर्जाची अस्वस्थता, तिची शांतता पूर्वाला सहनच होत नाही. तसंच काहीच इकडे जहागीरदारांच्याकडेही होतं. शौर्य इतका शांत असतो, अस्वस्थ असतो आणि त्याची अवस्था कुमुदिनी आजीला पाहवत नाही. इतकं वाईट वाटत असतं ना तिला त्याच्यासाठी. पण आता प्रेक्षकांनो, आपल्याला हवा असणारा ट्विस्ट आला आहे बरं का. कारण स्वप्नात नाही तर सत्यात पूर्वाने स्वतः शौर्य ऊर्जाच्या लग्नाची गाठ बांधली. दुसऱ्या दिवशी आता ऊर्जा कोर्टात काही निघणारच असते. फोनवरती बोलता बोलता अचानक दारात थबकते. का माहिती आहे? कारण समोरून कुमुदिनी आजी आणि शौर्य हजर होतात. त्यांना पाहताच ऊर्जा धक्क्याने विचारते की तुम्ही इथे? तेव्हा पाठीमागून पूर्वा येते आणि सांगते की मी बोलवलंय त्यांना. ऊर्जाला विश्वासच बसत नाही. पूर्वा त्यांना आत येण्याची विनंती करते. शौर्य, आजी दोघे येऊन सोफ्यावरती बसतात. शौर्य थोडासा गडबडलेला असतो, गोंधळलेला असतो, कारण पूर्वाने अचानकच बोलवलेलं असतं. आणि पूर्वा डायरेक्ट जाऊन शौर्यपाशी बसते. शौर्यला ती विचारते, तुला लग्न करायचं ना माझ्या ऊर्जाशी? सुखात ठेवशील तिला? तेव्हा शौर्य शब्द देतो की हो, आयुष्यभर तिला कसलाच त्रास नाही होऊ देणार. पूर्वा विचारते की साथ देशील तिची? शौर्य पुन्हा वचन देतो की हो, शेवटच्या श्वासापर्यंत देईन. त्यानंतर पूर्वा उठते, ऊर्जाचा हात हातात घेते, शौर्याचा हात हातात घेते आणि शौर्यला विचारते, वचन देशील? तेव्हा शौर्य जराही विचार न करता ऊर्जाच्या हाती हात टेकवत लग्नाचं वचन देऊन टाकतो. आयुष्यभर तिला सुखात ठेवण्याचं वचन देऊन टाकतो. तेव्हा पूर्वा त्या दोघांच्या हातावरती हात ठेवत सांगते की मग माझी या लग्नाला पूर्ण सहमती आहे. ऊर्जाला इतका आनंद झालेला असतो. आनंदाने ती पूर्वाला मिठी मारते. आजी, शौर्य, पूर्वा, ऊर्जा यांच्या आनंदाचा पारावारच उरत नाही. पूर्वा ऊर्जाला सांगते की बाळा म्हणू, तू काहीही चुकीचं करत नाही आहेस बाळा. आजीला इतकं कौतुक असतं पूर्वाचे. खरं तर ती कौतुकच करते की पूर्वा, खरंच तुम्ही खूप योग्य निर्णय घेतलाय दोघींनी. पण आपल्याला यांचं लग्न आता लवकरात लवकर करावं लागेल. तेव्हा ऊर्जा आणि पूर्वाला धक्का बसतो. आजी सांगते की या केसच्या हेअरिंगच्या आधी, अरे म्हणजे 2च दिवसात, 2 दिवसांनीच पद्माच्या केसचे हेअरिंग आहे. कारण काल जेव्हा मी घरी गेले होते तेव्हा तिथे जो राडा झाला आहे ना, त्यावरून तरी माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे पूर्वा, की हर्षवर्धन कोणत्याही क्षणी शौर्याचं लग्न लावून जेवू शकतो. आणि शिर्केचं काय, ती तर लोक टपलेलीच आहेत. ऊर्जा खरं तर थोडीशी आश्चर्यचकित होते. ती विचारते की केसच्या हिअरिंगच्या आधी लग्न? त्यावर आजी तिची समजूत घालते की ऊर्जा, तुझ्यासाठी ही फक्त पहिलीच केस आहे. पण हर्षवर्धन अशा 56 केसेस बाजूला फेकू शकतो. कारण त्याच्यासाठी आता फक्त शौर्याचं लग्न जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ती मंडळी कधीही कोणत्याही थराला जाऊ शकतात. म्हणूनच मी विचार करते की जे करायचं ते 2 दिवसात आपल्याला करावं लागेल. इतक्यातच दळवी काकू तिथे हजर होते. पूर्वा म्हणत असते की पण अहो 2 दिवसात तयारी कशी होईल? दळवी काकू अचानक येऊन म्हणते की अरे आम्ही कशासाठी आहोत? तेव्हा पूर्वा विचारते की तुम्ही? मग काय? दळवी काकू म्हणते की अगं मी येताना शौर्याला बघितलं होतं ना, मी सगळं काही मुद्दाम नाही ऐकला. बाहेर कपडे वाळत घालत होते तेव्हा ऐकलं, मग राहवलंच नाही म्हणून आले इथे पटकन. आणि तसं पण आपल्या आता ऊर्जाचं लग्न ठरतंय ना. बाई मला ही बातमी ऐकून इतका आनंद झालाय ना पूर्वा.
मी तर आधीच म्हटलं होतं की या दोघांची चोरी त्या वरच्याने बनवली, मेड इन स्काय. त्यावर शौर्य म्हणतो की काकू, स्काय नाही, हेवन. त्यावर दळवी काकू म्हणते की अरे तेच ते रे. तेव्हा सर्वजण इतके हसत सुटतात. पूर्वा, अगं मी सांगते ना तुला की आपल्या ऊर्जाला शौर्यासारखा चांगला हसबंड मिळूच शकत नाही. कुमुदिनी आजीला ती म्हणते की ओ शालेवाल्या मॅडम, तुम्हाला जे काही सामान हवं असेल ना त्याची यादी पटकन करून द्या, म्हणजे आम्ही सगळे चाळीतले लोक मिळून सगळी तयारी व्यवस्थित करतो. त्यावर कुमुदिनी आजी हसत म्हणते की ठीक आहे, बघ मला आधी आमच्या गुरुजींना सगळं विचारावं लागेल. दळवे काकूच्या आनंदाचा पारावारच उरत नाही. ती इतकी नाचत सुटते आणि सगळ्या चाळीत पोभाटा करत सुटते की आपल्या ऊर्जाचं लग्न ठरलंय. आता शौर्य जेव्हा ऊर्जाकडे पाहतो ना तेव्हा ऊर्जा त्याच्यापासून नजर चोरायला लागते. इतकी लाजते ती त्याला बघून. आता इकडे हर्षवर्धन आता केसच्या तयारीमध्ये असतो. हुळबुटेला फोन करून तो सांगतो की हुळबुटे, अहो हिअरिंगची तारीख आता जवळ आली आहे, 2च दिवसात हिअरिंग आहे. कोर्टात तुमचं क्रॉस एक्झामिनेशन होऊ शकतं. तिथे काय बोलायचं आहे तुम्हाला माहिती आहे ना. तुमची वाशीची जी काही कामं असतील ना ते बाजूला ठेवा आधी आणि हे महत्त्वाचं काम करायला घ्या. इतक्यातच आजी येते. कुमुदिनी आजी येऊन आता घरातल्या सगळ्यांना हाका मारते. तेव्हा सर्वजण तिच्या आजूबाजूला जमतात आणि मग काय, ती पुन्हा एकदा जागीरदारांवरती मोठा बॉम्ब स्फोट करते. ती सांगून टाकते की मी शौर्याचं लग्न ठरवून आले, अर्थात ऊर्जाशी. तेव्हा विजयाचा पारा चढतो. ती चक्क आजीवरती आवाज चढवून बोलते की अहो काय मनमानी आहे तुमची, शौर्याचं लग्न आधीच ठरलंय, तुमची मनमानी इथे खपवून घेतली जाणार नाही. हर्षवर्धन चिडतो, विजया थांब, एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का तुला, गप्प बस. आणि तो आजीच्या नजरेला नजर देऊन सांगतो की लग्न ठरवून आलात ना तुम्ही, ठीक आहे, पण मी माझा निर्णय शौर्याला ऐकवलाय. आता जो काही निर्णय घ्यायचा असेल तो शौर्याला घ्यायचा आहे. इकडे शौर्य चायचोईच्या तिथे ऊर्जाची वाट पाहत असतो. त्याने तिला तिथेच बोलावलेलं असतं. जेव्हा ऊर्जा जाते तेव्हा ती शौर्याला विचारते की काय रे, अचानक इथे का बोलावून घेतले तुम्हाला. त्यावर शौर्य आधी तर तिला इतकं घाबरवतो की अगं आपली शेवटची भेट आहे ना आता, म्हणून बोलावले. बिचारी ऊर्जा किती घाबरून जाते. शेवटची भेट आहे म्हणजे. त्यावर शौर्य फिदी हसत सुटतो. अगं शेवटची भेट म्हणजे, तो ऊर्जाच्या गळ्यात हात टाकतो. आता शौर्य जहागीरदार आणि ऊर्जा शिंदे म्हणून आपली शेवटची भेट आहे ना, त्यानंतर आता आपलं लग्न होणार आहे. मग मॅडम कसं वाटतंय तुम्हाला. त्यावर ऊर्जा म्हणते की असं वाटतंय की एखादं गोड स्वप्न बघत होते आणि आता जागा व्हायची वेळ आली. शौर्य चोराचा चिमटा काढतो. ती विव्हळते, शौर्य काय करतोयस ते. तेव्हा शौर्य मुद्दामच म्हणतो की जागा व्हायचं होतं ना, मग जागच करतोय. त्यानंतर ऊर्जाचा हात हातात घेऊन तो सांगतो की आता ही साथ आयुष्यभराची. आणि ऊर्जा त्याच्याकडे पाहतच राहते. आजचा भाग किती छान होता ना प्रेक्षकांनो. म्हणजे आपली आवडती जोडी शौर्य ऊर्जा, फायनली यांचं लग्न ठरले. आता आजचा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवाच तुम्ही. बघूयात पुढे नक्की काय ट्विस्ट आलाय. शेवटी आता शौर्याची हळद ही ऊर्जाला लागणारच असते. दोन्हीकडे लग्नाची जय्यत तयारी. म्हणजे हर्षवर्धन आणि बाकीच्या जागीरदार कुटुंबाला शौर्य आणि आजीने चांगलेच मूर्खात काढले या. आणि त्यांच्या मदतीला धावून आलाय तो म्हणजे जीवा. शौर्याची उष्टी हळद आता जीवाच ऊर्जापर्यंत पोहोचवणार आहे. पण त्याआधीच हर्षवर्धन नावाचा बोकाच आडवा आलाय. तो समोर येता क्षणी जीवा थापा मारतो की आईने शौर्यासाठी डिंकाचे लाडू बनवून पाठवले होते ना, तर तेच घेऊन आलोय. हर्षवर्धन चिडून विचारतो की काय रे, तुमच्या घरी डिंकाच्या लाडूंमध्ये हळद घालतात का. ते सगळं शौर्यवरून पाहत असतो. आता ऊर्जाच्या तिथे चाळीत सर्वच जणी वाट पाहत असतात शौर्याची उष्टी हळद कधी येते इथे. आणि खूप उशीर झालेला असतो तरीही उष्टी हळद आलेलीच नाही आहे. बिचारी ऊर्जा आता गांगरून जाते. पण आता खरा ट्विस्ट तर हा आहे की बघूयात जीवा उष्टी हळद
ऊर्जापर्यंत कशी पोहोचवतोय ते. तर आता शौर्य ऊर्जाचं लग्न कसं होत आहे, त्यानंतर पद्माच्या केसमध्ये नक्की काय पलटवार होतोय ते पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा.